चला आज ज्यांना भेंडी आवडत नाही ना त्यांच्या तोंडाला पण पाणी आणूया. तर आज मी बनवली होती भरली भेंडी. इतकी छान झाली होती. त्यासाठी मी आधी भेंडी स्वच्छ धुवून सुकवून घेतली होती आणि नंतर मग अशी उभी चिरून ना एक काप मारून घ्यायचं. आता आपल्याला ह्यातमध्ये मसाला भरायचा आहे. त्यासाठी मी पाववाटी खोबरं आणि पाववाटी आपलं शेंगदाण्याचं कूट घेतलं. त्यामध्ये 2 चमचा लाल तिखट टाकलं, पाव चमचा हळद टाकलं, अर्धा चमचा मीठ टाकलं, धने पावडर टाकलं 1 चमचा आणि छान एक वेगळीच टेस्ट आणायला ना चटपटीत बनवायला आमचूर पावडर टाकले. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं 1-2 चमचे दही किंवा पाणी पण टाकू शकता. तर हे छान घट्टसर असं मिश्रण झालं ना आपल्याला अलगद असं भेंडीमध्ये भरायचं आहे. भेंडी आपण जास्त फाकवली ना तर ती तुटू शकते, त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला सर्व भेंड्या भरून घ्यायच्या आहेत. आता मी सर्व भेंड्या भरून घेतल्या. आता आपल्याला ह्याला फ्राय करायचं नाही आहे, तर मी एक पॅन ठेवला आणि पॅनमध्ये हलकंसं 1 ते 1.5 चमचा तेल ओतलं आणि ह्या पॅनमध्ये सगळ्या असे ना भेंडी लावून घ्यायचं. आता इथे ना बरेच जण भेंडी फ्राय करून घेतात, पण फ्राय करताना आपलं जास्त तेल यूज होईल आणि जास्त तेल खाल्लेलं शरीरासाठी चांगलं नसतं. त्यामुळे आपण कमीत कमी तेलामध्ये छान अशी भाजी बनवणार आहे. आता एकाच पॅनमध्ये भेंडी मावली नाही, त्यामुळे मी 2 पॅनमध्ये ठेवल्या होत्या. माझ्या मुलांना पण खूप भेंडी आवडते. जेव्हापासून मी अशा प्रकारे भरली भेंडी करते ना, आमच्या घरात मलाच भेंडी मिळत नाही, मला 1 किंवा 2 पीस मिळतात. आता 4 ते 5 मिनटं झालेले आहेत. आपल्याला भेंडीची दुसरी बाजू पण परतून घ्यायची आहे आणि त्या साईडला पण 4 ते 5 मिनटं एक सेकून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने इक्वल भेंडी भाजली ना आपली तर छान क्रिस्पी होते आणि त्यातला मसाला पण पडत नाही. बघू शकता तुम्ही आपल्या सर्व भेंडींना ना एकसारखा कलर आला आहे. आता मी दुसऱ्या कढईतली भेंडी पण एकाच कढईमध्ये टाकली, वरतून कोथिंबीर टाकली. तुम्हाला हवं असेल तर लिंबू पण पिळू शकता बरं का. आणि भेंडी न खाणाऱ्यांना तुम्ही जर का अशी भेंडी खाऊ घालाल ना तर ते एकदा सोडून 2 वेळा मागतील. चला मग पटकन लाईक करा, शेअर करा.